इथून ना गाडी डायरेक्ट खाली घेऊन जाणार आहेत. ऋतिक थोडंसं एक्सिलेटर दे, ऋतिक थोडं सिरीज दे, सिरीज दे. मित्रांनो आम्ही जाते वावरात डब्बा द्यायला. हा बघा इथं डब्बा आहे आणि आम्ही आलोय डोंगरावर आणि माझ्यासोबत कोण आहे माहितीये? ऋतिक. ऋतिक कसं वाटतंय तुला? लय भारी वाटतंय खरं. इथून बघ नजारा कसा दिसतोय, भारी वाटतंय ना ऋतिक? हा तुला माहितीये इथं आहे ना वाघ बी येतं, लांग बी इथं या जंगलामध्ये. खरंच ना. आपू मी तर पळून जाईन, तुला उचलून घेऊन जाईन. आणि मित्रांनो आम्ही इथं आता कुठून गाडी उतरवणार आहेत माहितीये? हे बघा इथून ना गाडी डायरेक्ट खाली घेऊन जाणार आहेत. ऋतिक तू रेडी ना? इथून घेऊन जाऊ का गाडी? वाटत कस काय म्हणजे एवढं थोडं रे, इथून गाडी आरामशीर उतरून जाईल ना. कस काय म्हणजे बघ ना, एवढं थोडं कॉल उतरून जाईल ना. चालायचं का मग? नको रस्ता नको बघू, चल बस तू बस. चला मित्रांनो आता आहे ना टाइम होतोय, तर त्याच्यामुळे ना पहिले डब्बा देऊन देऊ, त्याच्यानंतर करू मस्ती, ते पण ऋतिक सोबत. मित्रांनो या जंगलामध्ये वाघ तर नाहीत पण लांगे खूप आहेत, त्याच्यामुळे ना आम्ही काही इथे जास्त टाइम थांबू नाही शकत. आणि रस्ते बघा तुम्ही, एकदम कच्चा रस्ता आहे आणि या रस्त्याने ना आम्ही गाडी चालवतोय. ऋतिक थोडंसं एक्सिलेटर दे, ऋतिक थोडं सिरीज दे, सिरीज दे, दे 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 दे. बघा ऋतिक येत राहा ना, एक सारखा धरून ठेव. या रस्त्याने ना मी कायम येत राहतो, पण ऋतिक आहे ना आज फर्स्ट टाइम आलाय. ऋतिक कसं वाटतंय तुला? लय भारी वाटतंय. ऋतिकला आहे ना लय भारी वाटतंय. तर चला आता ना जास्त टाइमपास करून फायदा नाही, लवकर चालू. फायनली मित्रांनो आम्ही वावरात पोहोचलोय आणि हे बघा ऋतिक आहे ना डब्बा घेऊन पुढं पुढं चालतोय. हो बस बस, उभं कर उभं कर उभं कर. बरं वाटतंय का? हा काय हकलायला नको बाबा, चालते तू ते. मित्रांनो आता ना आम्ही आवाज आमच्या हातात घेतला होता आणि आम्ही फक्त थोडंसं झाकलं. 1 2 3 4 आणि हे 5. ऋतिक पण इथं उभा आहे. ऋतिकची तर मजा होती, इथं वजन पडत नव्हतं म्हणून ऋतिक आहे ना याच्यावर बसला होता. कसं वाटलं बसून? भारी. आता आहे ना सर्व काम झालंय आणि आम्ही पण थोडीशी मदत केली. आम्ही पण थोडंसं काम करू लागलो आणि आता ऋतिक बघा काय करतोय. ऋतिक बैला चालतोय. ऋतिक तुला बैलांचं बेव नाही वाटत? मित्रांनो ऋतिक आहे ना बैलाला एवढा का पडतो, पण तो आज कस काय बैला धरली काय माहित. काय ऋतिक कस काय पकडले तू? दोन मोठ आहे म्हणून. आता ना आम्ही थोडीशी बैल चालून घेऊ, त्याच्यानंतर जाऊ घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.